आमच्या उमेदवारांना ताकद देण्यासाठी उपस्थित आहात की नाही? पंकजाताईच्या आव्हानाला सन्मान देण्यासाठी उपस्थित आहात की नाही? मग भावनाताईंना मी सांगू ना? भावनाताई, तुम्ही चिंता करायची गरज नाही. कारण कसं आहे, त्यांनी सांगितलं आम्ही 2 वाघिणी आहेत. वाघाची संख्या मध्ये कमी झाली होती. ताडोबामध्ये आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री होते. वाघांची संख्या वाढवण्यासाठी देशामध्ये प्रयत्न चालले होते. वाघांची संख्या वाढवण्यासाठी देशात बाबा फोनवर नंतर बोल नाही कुणाला एवढा बोलायला जोर जोरात. वाघांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करत होते. अरे वाघिणी कसं, वाघिणीशिवाय कसं जमत नाही. मी मायेत जन्म देते ना त्या छावयांना. मग त्या माऊलीची शक्ती ही ओळखली पाहिजे आणि ती ओळखली आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आमच्या महायुतीच्या नेत्यांनी, आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी. कशी ओळखली आहे? किती आले अकाउंट मध्ये पैसे? किती? 7,000. आणि आता जाऊन भावाला सांगा, हे बघ तुझी लाडकी नसल पण मुख्यमंत्र्याची मी लाडकी बहीण आहे सांगा. पण भाऊ किती वाढणे देत होता? भाऊ सख्खा भाऊ नाही, तुम्ही सांगा किती देत होता? 500, 100? तुम्ही किती देत होता विजयराव? जाधव साहेब, तुम्ही तर मोठे माणसं आहेत, मंत्री झालात, किती देता बहिणीला ओवाळणी? भावना तर तुम्हाला किती मिळाली ओवाळणी? आता बहीण बिझनेस सुरू करावं लागते आमच्यासारख्यांना. पण भाऊ 1,500 डोक्यावर पाणी गेलं किती मोठा असो त्याची बायको वाढवते ना. 1,500 ओवाळणी देतो बाबा, पण दर महिन्याला 1,500 म्हणजे वर्षातून एकदा भाऊ सक्का 500 देतो. इथं 3 ओवाळणी दर महिन्याला मुख्यमंत्री देत आहेत. मुख्यमंत्री लाडली बहीणमधून माहितीचं सरकार देत आहे. आणि मग कशामुळे ही माऊली दुसरीकडे जाणार आहे सांगा बरं? कशाला जाईल? आणि तुम्ही इकडे टोपीवाले वगैरे सगळे शेतकरी बांधव आहेत, तुम्ही मला खरं सांगा, शेतकरी सन्मान देत नाही, येते का नाही? सांगा बरं, कुणाच्या अकाउंट मध्ये 12,000 रुपये शेतकरी किसान सन्मान योजनेचे मिळतात बघा. मग भावाची पण काळजी आहे आणि बहिणीची पण काळजी आहे. आता शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला, थोडस अडचण झाली, थोडी नाराजी पण आली लोकसभेला, म्हणून कृषी पंपाचं 100% बिल कुणीने माफ केला? महायुतीच्या सरकारने. झालं की नाही? 0 झालंय का? 0. मग तुम्ही समोरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 0 करणार नाही का? मग जर तुमचं बिल 0 होत आहे, तुमच्या अकाउंट मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कृषी सन्मान योजनाचे पैसे आणि महायुतीचं राज्य सरकार टाकते, माझ्या लाडक्या बहिणीला भावापेक्षा संख्या 3 ओवाळणी महिन्याला देते, वर्षाला नाही. कशाला दुसऱ्याचं तोंड बघायचं आपल्याला? कशाला? हे महाविकास आघाडीचे लोक म्हणाले की हे योजना म्हणे इलेक्शन समोर ठेवून केलेल्या आहेत. मग इलेक्शन तुम्ही काय लढले नाही का? 75 वर्ष तुम्ही का नाही केल्या? 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं तेव्हा का नाही केल्या? तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्तेचा लाभ घेतात तेव्हा का नाही केल्या? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. इलेक्शन समोर ठेवून योजना केली नाही, ही मानवता समोर ठेवून योजना सामान्य माणसाला, वंचित माणसाला समोर ठेवून. आणि आता तर अजितदादांनी सांगितलंय 2100 करणार आहेत म्हणले, पुढच्या सरकारमध्ये आम्ही 2100 करू, वाढतच जाणार आहे. मी मध्य प्रदेश मध्ये काम केलं. शिवराजजी चौहान यांनी मध्य प्रदेश मध्ये लाडली बहीण योजना केली. त्याच्यामध्ये त्यांनी असं
राज्यातही अशी योजना व्हावी। ही अशी योजना ही आपल्यासाठी अत्यंत चांगली योजना। सगळ्या योजना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते करतायत सर्व नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचं काम। अशा वेळी आपलं मन हे कुठेही बाहेर उमेदवार अधिकृत उमेदवार भावनाताई गवळी यांच्या प्रचारार्थ या मंचावर उपस्थित असलेले, ज्यांना आत्ताच आम्ही प्रचाराला गेलो होतो, खासदारही झाले आणि केंद्रीय मंत्रीही झाले, ते आदरणीय प्रतापरावजी जाधव मुनगंटीवार मंत्री होते। वाघांची संख्या वाढवण्यासाठी देशामध्ये प्रयत्न चालले होते। वाघांची संख्या वाढवण्यासाठी देशात आहे बाबा, फोनवर नंतर बोल नाही रो, कुणाला एवढं बोलायला जोर जोरात। वाघांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करत होते। अरे वाघिणीशिवाय कसं जमलं? माय जन्म देते ना त्या छावयांना, मग त्या माऊलीची शक्ती ओळखली पाहिजे। मंचावर उपस्थित शिवसेना